नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवोदय मराठी उत्तरे. नवोदयसाठी अत्यंत उपयुक्त असणारे उत्तरे. चला तर आजच्या पहिल्या उत्तराचं शीर्षक आहे परिश्रमाचे महत्त्व. काय? परिश्रमाचे महत्त्व. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करू. परिश्रम हा यशाचा मुख्य मंत्र आहे. कोणतेही मोठे ध्येय साध्य करायचे असेल तर सतत मेहनत करावी लागते. मेहनती माणूस कधीही अपयशाला घाबरत नाही. तो चुका करून त्यातून शिकतो आणि पुढे जातो. विद्यार्थी जीवनात परिश्रमाचे विशेष महत्त्व आहे. नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि चिकाटी यामुळे यश मिळते. आळस हा प्रगतीचा शत्रू आहे. जो व्यक्ती काम टाळतो तो मागे राहतो. शेतकरी दिवसभर कष्ट करून अन्नधान्य पिकवतो. कामगार मेहनत करून उद्योग उभे करतात. खेळाडू सतत सराव करून स्पर्धेत विजय मिळवतात. या सर्व उदाहरणावरून परिश्रमाशिवाय यश मिळत नाही हे स्पष्ट होते. परिश्रमामुळे आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्व घडते. त्यामुळे प्रत्येकाने आळस सोडून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिश्रमाला पर्याय नाही. चला, परीक्षेत काय करायचं असते? उतारा एकदा नाही तर दोनदा वाचायचा असते. परीक्षेत काय? उतारा एकदा नाही तर दोनदा वाचायचा असते, जेणेकरून उतारा सहज आणि सोप्या भाषेत समजते आणि त्याच्यावरील प्रश्न उत्तर सोडवायला सोपे जातात. चला मग आणखीन एकदा उत्तर वाचू. परिश्रम हा यशाचा मुख्य मंत्र आहे. परिश्रम हा यशाचा मुख्य मंत्र आहे. यशाचा मुख्य मंत्र काय आहे? परिश्रम. कोणतेही मोठे ध्येय साध्य करायचे असेल तर सतत मेहनत करावी लागते. मेहनत कशासाठी करावी लागते? मोठे ध्येय साध्य करण्यासाठी. कशासाठी करावी लागते? मोठे ध्येय साध्य करण्यासाठी. तर मोठे ध्येय साध्य करायचे असेल तर काय सतत करावी लागते? मेहनत. सतत मेहनत करावी लागते. मेहनती माणूस कधीही अपयशाला घाबरत नाही. कोणता माणूस कधीही अपयशाला घाबरत नाही? मेहनती माणूस. मेहनती माणूस कधीही अपयशाला घाबरत नाही. तो चुका करून त्यातून शिकतो आणि पुढे जातो. तो काय करतो? चुका करतो, पुन्हा त्यातून शिकतो आणि पुढे जातो. चुका करतो, शिकतो आणि पुढे जातो. विद्यार्थी जीवनात परिश्रमाचे विशेष महत्त्व आहे. कोणाच्या जीवनात परिश्रमाचे विशेष महत्त्व आहे? विद्यार्थ्यांच्या जीवनात. कोणाच्या जीवनात परिश्रमाचे विशेष महत्त्व आहे? विद्यार्थ्यांच्या जीवनात परिश्रमाचे विशेष महत्त्व आहे. नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि चिकाटी यामुळे यश मिळते. यश कशामुळे मिळते? नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन, चिकाटी यामुळे यश मिळते. यश कशामुळे मिळते? तर नियमित अभ्यास केल्यामुळे, वेळेचे नियोजन केल्याने, चिकाटीने अभ्यास केला, वेळेचे नियोजन केले तर यश पुरेपूर मिळतंच. आळस हा प्रगतीचा शत्रू आहे. प्रगतीचा शत्रू काय आहे? आळस. प्रगतीचा शत्रू काय आहे? आळस. तर आळस कशाचा शत्रू आहे? प्रगतीचा. प्रगतीचा शत्रू आळस आहे. तर आळस हा प्रगतीचा शत्रू आहे. जो व्यक्ती काम टाळतो तो मागे राहतो. कोणता व्यक्ती काम टाळतो आणि मागे राहतो? जो व्यक्ती काम टाळतो तो मागे राहतो. शेतकरी दिवसभर कष्ट करून अन्नधान्य पिकवतो. कामगार मेहनत करून उद्योग उभे करतात. खेळाडू सतत सराव करून स्पर्धेत विजय मिळवतात. या उदाहरणावरून परिश्रमाशिवाय यश मिळत नाही हे स्पष्ट होते. तर काय? शेतकरी दिवसभर कष्ट करून अन्नधान्य पिकवतो. शेतकरी दिवसभर शेतात राबतो, कष्ट करतो आणि अन्नधान्य पिकवतो. कामगार मेहनत करून उद्योग उभे करतो. खेळाडू सतत सराव करून स्पर्धेत विजय मिळवतो. या उदाहरणावरून परिश्रमाशिवाय यश मिळत नाही हे स्पष्ट होते. परिश्रमामुळे आत्मविश्वास वाढतो, व्यक्तिमत्व घडते. त्यामुळे प्रत्येकाने आळस सोडून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिश्रमाला पर्याय नाही. जीवनात जर यशस्वी व्हायचा असेल तर परिश्रमाशिवाय पर्याय दुसरा कोणताच नाही. अशा प्रकारे आपला उतारा वाचून झाला. तर आपण या उतार्यावरले प्रश्न पाहू.
प्रश्न पहिला, ध्येय या शब्दाचा समानार्थी शब्द ध्येय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा असते. ध्येय या शब्दाचा समानार्थी शब्द काय? उद्दिष्ट आहे का? अपयश आहे का? अडथळा, विश्रांती? तर या प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे उद्दिष्ट. ध्येयाचा समानार्थी शब्द काय? उद्दिष्ट. प्रश्न दुसरा, यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विजय, समाधान, अपयश, प्रगती. या चारीपैकी कोणता असन? यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपयश. यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अपयश. प्रश्न तिसरा, खालीलपैकी केवल प्रयोगी अव्यय कोणते? प्रश्न काय आहे? खालीलपैकी केवल प्रयोगी अव्यय कोणते? कोणते सांगा बरं. आणि हे का? अरे हे का? पण हे का? कारण हे का? आणि, पण, कारण. प्रश्न तिसऱ्याचं उत्तर काय येईल? कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. प्रश्न चौथा, खालीलपैकी समूहदर्शक शब्द कोणता? खालीलपैकी समूहदर्शक शब्द कोणता? शेतकरी, कामगार, खेळाडू, जमाव. खालीलपैकी समूहदर्शक शब्द कोणता? या प्रश्नाचं उत्तर काय येईल? चला मी सांगते. या प्रश्नाचं उत्तर आहे जमाव. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? प्रश्न 4चं जमाव. उतार्यातील शेवटचा प्रश्न. प्रश्न 5वा, उतार्यानुसार यश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे? उतार्यानुसार यश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे? बघा उतार्यात काय सांगितलेलं आहे. हे बघा शेवटच्या लाईनमध्ये, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिश्रमाला पर्याय नाही. यशस्वी व्हायचा असेल तर कशाला पर्याय नाही? परिश्रम केल्याशिवाय जीवनात माणूस यशस्वी होत नाही. तर प्रश्न 5व्याचं उत्तर काय आहे? प्रश्न काय होता? प्रश्न होता यश मिळवण्यासाठी आवश्यक काय आहे? आळस नाही, विश्रांती नाही, भीती. तर उतार्यानुसार काय आहे? परिश्रम. उतार्यानुसार काय आहे? परिश्रमाशिवाय यश मिळत नाही. बघा उतारा दुसरा. या उताराचे शीर्षक काय आहे? स्वावलंबन. या उतार्याचं शीर्षक आहे. चला, स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या कष्टावर उभे राहणे. जो व्यक्ती इतरांवर अवलंबून न राहता स्वतः निर्णय घेतो तो स्वावलंबी ठरतो. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच स्वावलंबनाची सवय लावली पाहिजे. स्वतःचा अभ्यास स्वतः करणे, वेळेचे नियोजन करणे आणि जबाबदारी स्वीकारणे या गोष्टी आवश्यक आहेत. स्वावलंबी व्यक्ती अडचणींना घाबरत नाही. ती प्रयत्न करत राहते आणि अपयशातून शिकते. घरातील छोट्या कामांमध्ये मदत केल्याने आत्मविश्वास वाढतो. स्वावलंबनामुळे व्यक्तिमत्व मजबूत बनते. जो नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहतो त्याची प्रगती मंदावते. जीवनात यश मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वावलंबनामुळे माणूस आत्मनिर्भर आणि सक्षम बनतो. या उत्तरात काय सांगितलं आहे? स्वावलंबी व्यक्ती कसा असावा? स्वावलंबी व्यक्ती कसा असतो? स्वतःच्या कष्टावर उभा राहतो. तो काय करतो? स्वतःच्या कष्टावर उभा राहतो. जो व्यक्ती इतरांवर न अवलंबून राहता स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. काय करतो? स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. तो स्वावलंबी ठरतो. जो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो तो स्वावलंबी ठरतो. विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे? विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे? लहानपणापासूनच आपण आतापासूनच
स्वावलंबनाची सवय लावली पाहिजे. स्वतःचा अभ्यास स्वतः करणे, वेळेचे नियोजन करणे आणि जबाबदारी स्वीकारणे या गोष्टी आवश्यक आहेत. स्वावलंबी व्यक्ती अडचणींना घाबरत नाही. स्वावलंबी व्यक्ती काय करतो? अडचणींना घाबरत नाही. तो इथं चुकून ती झाले. तो काय करतो? प्रयत्न करत राहतो आणि अपयशातून शिकतो. शिकतो. घरातील छोट्या कामांमध्ये मदत केल्याने आत्मविश्वास वाढतो. काय वाढतो? आत्मविश्वास वाढतो. स्वावलंबनामुळे व्यक्तिमत्व मजबूत बनते. स्वावलंबनामुळे काय होते? तर व्यक्तिमत्व मजबूत बनते, घट्ट बनते. जो नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहतो त्याची प्रगती मंदावते. जीवनात यश मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. जीवनात जर कधी आपल्याला यश मिळवायचे असले तर दुसऱ्यावर कधीही अवलंबून राहायचं नाही. तर जीवनात जर यशच मिळवायचं असेल तर स्वतःवर अवलंबून राहायचं, स्वतःवर विश्वास ठेवायचा, आत्मनिर्भर बनायचं. स्वावलंबनामुळे माणूस आत्मनिर्भर आणि सक्षम बनतो. स्वावलंबनामुळे माणूस काय होतो? आत्मनिर्भर, स्वतःवर विश्वास ठेवतो, स्वतःचे निर्णय स्वतः घेतो, स्वतःचे कार्य स्वतः करतो आणि तो सक्षम बनतो. याला स्वावलंबन म्हणतात. चला या उत्तराचे प्रश्न उत्तर बघू. प्रश्न पहिला, निर्णय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? निर्णय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उत्तरात कुठं दिलेलं आहे का? हे बघा, स्वतः निर्णय घेतो तो स्वावलंबी ठरतो. स्वतः निर्णय म्हणजे ठराव करतो. मी आज हे करणार, मी आज ते करणार, याचा ठराव करतो. मग निर्णय या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? ठराव. निर्णय या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? ठराव.